नमस्कार मंडळी, दिवाळी संपली, दिवाळी खाऊन सुद्धा झाली आणि दिवाळी खाऊन सगळेजण आपापल्या कामाला सुद्धा लागलेले असतील. आणि माझं असं झालं की दिवाळी खाऊन डायरेक्टली मी आजारीच पडले. त्यामुळे दिवाळीमध्ये बनवलेल्या रेसिपी काय मी तुमच्यासोबत शेअर केल्या नाहीत. चला म्हणलं आता एक एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. उशीर झाला त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. तर आम्ही दिवाळीच्या पदार्थाला सुरुवात केली होती बनवायला, ती म्हणजे पोह्याच्या चिवड्यापासून. आणि आमच्याकडे कुठलाही सण आला की पहिला पदार्थ बनवायचा म्हटलं की चुलीला हळदी कुंकू आलं. चुलीला लावून झालं की आईने मला सुद्धा लावलं. माझी आजी सांगायची कुठलाही छान पदार्थ बनवायचा झाला की हळदी कुंकापासून चुलीची सुरुवात करायची. चूल असो किंवा गॅस, त्याला हळदी कुंकू लावूनच पदार्थाला सुरुवात करायची. तर चला पोहेच्या चिवड्याची थोडक्यात रेसिपी आईच्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करते. सुरुवातीला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल भरपूर सारा लसूण, जिरे, ओवा आणि भरपूर सारं मीठ घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं होतं. आणि इकडे पोहे सुद्धा छान असे तळून घेतलेले आहेत. पोह्यामध्ये ना तिनं मका पोहे अगोदरच तळून ठेवले होते, कारण लह्याचा चिवडा पण लगेचच बनवून घेतला होता. त्याची पण रेसिपी लगेचच शेअर करेल तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. पोहे छान असे तळून घेतले, त्यानंतर त्यामध्ये मका पोहे घालून घेतले. आता कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घातलं, पांढरे तीळ घातले, हळद टाकून घेतली. नंतर आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला लसूण, नंतर खोबरं, डाळवं घालून घेतलं आणि छान असं हलवून घेतलं. त्यानंतर तळलेले शेंगदाणे घातले, त्याला पण हलवून घेतलं. आणि गॅसवरती करत असाल ना तुम्ही तर मीडियम गॅस ठेवा. आणि आता मी चुलीवरती करते त्यामुळे जाळ थोडासा कमी इथे लावलेला आहे. तर छान असं मस्त असा चिवडा मसाला घातला आणि छान असं मिक्स करून घेतलं. तर मिक्स केल्यानंतर त्याला कढईला छान असं खाली उतरून घ्यायचं आहे. आणि आपण जे पोहे तळलेले आहेत त्यावरती थोडासा तळलेला कांदा घालून हे मिश्रण छान असं या पोह्यांमध्ये पसरून घ्यायचं. थोडीशी चव येण्यासाठी थोडीशी पिठी साखर टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं पोह्याच्या चिवड्याला. माझी खूप इच्छा होते की डिटेलमध्ये पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. शॉर्टमध्ये होत नाही हो शेअर करणं एकदम डिटेलमध्ये, त्यामुळे लॉंग व्हिडिओ मी नक्कीच बनवेल. याचा लवकरच येईल लॉंग व्हिडिओ पण. तर तोपर्यंत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर